इथे सगळे बसलेले वडील मंडळी जी आहे आणि त्यांच्या सहवासात आम्ही लहानाचे मोठे झालो, इथे बालपण केलं, त्या सगळ्या वडील मंडळींना माझा नमस्कार. आज त्यांच्यासमोर काय बोलावं हा एक प्रश्न होता. रामानंद काल बोलला की म्हणे सगळ्यांनी दत्ता काकांबद्दल वेगवेगळं सांगितलं. आज तू आपल्या बालपणात आपल्याला कसे दत्ता काका भेटले हे तू सांग. सर्वप्रथम आमच्याकडे आई वडिलांना परमपूज्य मोठ्या महाराजांचा पाणी अवतारातला तात्यासाहेबांचा अनुभव होता. घरी प्रवचन आणि नित्य उपासना जी होती ती सगळी रोज बघायला मिळायची, कानावर ते पडायचं. नंतर घरामध्ये आमची आजी होती, वडिलांची आई, ती होती प्रल्हाद महाराजांची अनुयायी आणि आम्ही सगळे भावंड अगदी लहानपणी प्रल्हाद महाराजांचा अनुभव आम्हाला मिळाला आणि अगदी वय लहान खेळत खेळत हे लहान जसे काल प्रसाद वाटत होते तसं आम्ही म्हणजे महाराज आम्हालाही अनुभव द्यायचा. यानं बाळ बसा तुम्ही. आणि आई वडील होते नागपूरला आणि आम्हाला हट्ट केला आणि महाराजांनी अनुभव दिला. त्यानंतर प्रल्हाद महाराजांनी आई वडिलांना पत्र पाठवलं की मुलांनी अनुभव करण्याचा हट्ट केला, त्यांना अनुभव दिला, आता रामराया त्यांना सांभाळतील. आणि आजही ते पत्र आमच्याजवळ जतन केलेलं आहे प्रल्हाद महाराजांनी. त्याच्यात एक आशीर्वाद दिला होता की मुलांची नामावर दृढनिष्ठा राहावी, ध्रुवासाठी अढळनिष्ठा राहावी, ही मी रामरायाजवळ प्रार्थना करतो. म्हणजे प्रल्हाद महाराजांनी ही प्रार्थना रामरायाजवळ केली आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला पुढे कसा अनुभवाला आला हे टप्प्याटप्प्याने मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता बालपणामध्ये या वयामध्ये लहान मुलांना घरी कोणी आलं तरी आपण काय करतो, एक तर काका आहे किंवा मामा. तसं बाबा नोकरी निमित्ताने नागपूरला होते, दत्ता काकांची नोकरी नागपूरला होती आणि काकांचं ऑफिस तिथे सदरला होतं LICचं. आणि बहुतेक वेळेला दत्ता काका म्हणजे काकांच्या सहवासात बालपणात मला काय मनावर ठसलं तर गुरुनिष्ठा, माझं गुरुबंधूंचं प्रेम, त्यांचं हित हे सदैव आम्हाला बघायला मिळालं. तर हे कसं बघायला मिळालं तर काका त्यावेळेला सायकलवर घरी यायचे बाबांकडे आणि सहसा शनिवारी यायचे, कारण अर्धा दिवस त्यांचं ऑफिस व्हायचं. ऑफिस झाल्यानंतर काका सांगायचे की बाळासाहेब वहिनी हे ना आपला आता उत्सव आलेला आहे, कुठलेही उत्सव असले तरी त्यांचे जे मोठे बंधू होते वासुदेवराव काका त्यांच्याकडे त्यावेळेला उत्सव व्हायचा आणि आम्ही सगळेजण त्यावेळेला उत्सवाला तिथे जायचो. पण पाऊस असो की काही असलं तरी काका येऊन आवर्जून सांगायचे आणि सायकलवर यायचे होते. त्यावेळेला काही नाही नसायचं पण आग्रह बसायचा आणि इतकं प्रेम होतं काकांना. नाही, हे माझे माणसं आहे, हे माझे गुरुबंधू आहे, कारण बाबांना आणि त्यांना वाणी मंडळातला अनुभव असल्यामुळे अतिशय प्रेम त्यांना. त्यांना आवर्जून सांगायला यायचे आणि आम्ही तिथे उत्सवाला जायचो. तिथे पुढे काय झालं की म्हणजे सदावेळेला एक मिठाईचं दुकान होतं, तर येताना बाबा त्यांना बालुशाही आणायचे आणि नेहमी काका आठवण करायची इथे आल्यानंतर देखील की बाळासाहेब तुम्ही मला त्यावेळेला आहे ना बालुशाही खाऊ घालते. आणि आम्हाला फक्त त्यावेळेला एवढंच होतं की आलेली ही व्यक्ती मोठी आहे वयाने आणि आपण त्यांना हे म्हणायचं किंवा काका म्हणायचं, दत्ता काका या, दत्ता काका या, एवढं आम्हाला तेवढं कळायचं. या बसा, बाकी काही समज नव्हती. बरं वय लहान होतं, आम्ही फिरायला जरी गेलो तरी तिथे पाणी काढण्याची सेवा, पत्रावळ उचलण्याची सेवा आम्ही बहीण भाऊ सगळे करायचो. पण
मालवणला 10 दिवस, कधी 8 दिवस, कधी 7 दिवस उत्सवाला जायचं. गुरुपौर्णिमेला जायचं तिथे. तर आपले हे गुरुघर आहे, की येणारी मंडळी माझी गुरुबंधू आहे, ही माझी आहे आणि आम्ही एका आईचे लेकरं आहोत या भावनेने मामा आणि आम्ही अतिशय अगत्याने सगळ्यांचं करायचे. 10 दिवस ठेवून घ्यायचे आणि संध्याकाळच्या वेळेला मग बाबा बेसरे आम्ही सगळेजण संध्याकाळी घरी भात आमटी भात जे असेल त्यांच्याकडे ते सगळं सोबत जेवण. सकाळचं रविवारचं प्रवचन सेवा असतो, ती सगळी 10 दिवस बाबासाहेबांची आम्हाला आईला मिळायची. आणि आईला तो लिहून ठेवण्याचा नाद होता. त्यावेळेला काही असं इतकं सुविधा झालेल्या नव्हत्या, पण आई ते कार्यक्रम झाला की दुपारी ती लिहून ठेवायची. पण मला महाराजांची इतकी नितांत कृपा आहे असं सदैव जाणवतं आपल्याला, की मला आजही कृष्णबाग महाराजांचं जे जुनं होतं घर अगदी सुरुवातीचं, जेव्हा महाराज खाली खाली हे होतं देवघर आणि बाबासाहेब वरती राहायचे आणि दुपारी विश्रांती झाली की त्यांना आम्ही नमस्कार करायला जायचो. ते सगळं बघायला मिळायचं. आणि त्याचे नंतर मग बाबाची बदली अकोल्याला झाल्यानंतर दत्ता काकांचा सहवास हा तेवढा आमचा नेहमी राहिला नाही. आणि मग तिथे गेल्यानंतर काय व्हायचं की मला मात्र 10 दिवस दत्ता काका पाहायला द्यायला, गुरुघरी सेवा करायला काका यायचे. आणि ती सेवा करताना आज मला अजूनही ते काकांचं ते रूप आठवतं की अगदी पांढरं शुभ्र पायजमा पट्टी घातलेले दत्ता काका आणि एक अशी गल्ली होती वर जिऱ्याला दाराला बाबासाहेबांच्या घरी. आणि तिथे बहुतेक वेळेला काका आणि एक फार मोठे भक्त महाराजांचे होते तुचूराव म्हणून बंगलोरचे. तर त्यांची आणि आमची दत्ता काकाची बऱ्याच वेळा तिथे भेट व्हायची. आणि लहान मुलांना आपण नमस्कार केल्यावर डोका कशा असा हात हे करतो तसं ते करायचे. आणि दत्ता काका आणि हे तुचूराव त्यावेळेस सगळ्या चौकशी करायचे, विचारपूस करायचे. आणि दिनमामा एक शेवटची ठेवली होती की परगावचे जे लोक यायचे त्या लोकांनी उतरायला द्यायचे. पण आम्हाला इतकं प्रेम होतं आपल्या महाराजांच्या माणसांचं की हा आधार आहे की आम्ही तिथे गेल्यानंतर काय व्हायचं की त्या आईला सांगायचे. आपले नातेवाईक जरी मुंबईला असते, तुमचे भाऊ असो, तुमची असो, तरी गुरुपौर्णिमा आहे ना, तुम्ही इकडे उतरत जा, कुठेही जायचं नाही बरं, महाराजांच्या घरी यायचं. आणि मग आम्ही महाराजांकडे उतरायचो. आणि मी लहान होती, मामा म्हणायचे अगं तू इथे राहिली ना, मी तुला मुंबई दाखवायला देईल, मी तुला समुद्र किनारा दाखवायला देईल बरं. आणि आम्हाला ठेवून द्यायचे, खूप खूप लाड करायचे मामा मामी. आता त्या ह्याच्यामध्ये दत्ता काका असे भक्त महाराजला भेटायचे. त्याच्यानंतर पुन्हा नंतर त्यांनी बाबा बदलून गेले आणि आमचे वडिलांची बदली उमरखेडला झाली. महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना प्रारंभाने संत सहवास मिळाला. त्याच्यामुळे काय झालं तिथे देखील असं झालं की आपल्या मोठे महाराजांची गुरु परंपरा येळेगाव आपले तुकामाईचे गुरु चिन्मयानंद महाराज. आणि त्या चिन्मयानंद महाराजांच्या गावामध्ये वडिलांची बदली झाली. आणि आम्हाला 6 ते 7 वर्ष पुन्हा सहवास मिळाला तिथल्या संतांचा. सहवास म्हणजे आम्ही फक्त या भावनेने जायचो की आपलं गुरु झालंय, रोज नियमाने आम्ही तिथे नमस्काराला जायचो. तिथे संन्यासाची गुरु परंपरा होती. परंतु गुरुसेवा आणि गुरुनिष्ठा काय असते ही तिथे खूप बघायला मिळाली. आणि याही कालावधीमध्ये आम्ही मालवणला जायचो. तर जसं वय वाढत गेलं, आपण 9वीत गेलो, 8वीत गेलो, आपल्याला थोडी समज
सोय हवी आहे का, तुमची पैशाची सोय आहे का, पहिले मामा विचारायचे. मग कुणाच्याही ऑपरेशनसाठी ते गेले तरी मामा आवर्जून हे विचारायचे. आणि आमच्या आईला त्यांनी कितीतरी वर्ष हृदयाचा त्रास होता. काही बोलले तरी आपण तुम्ही थांबून द्या, दुपारी देशपांडे डॉक्टर साहेब येतात, त्यांना आपण औषध विचारून घेऊ. आणि एक होतं की गुरुप्रती निष्ठा आता मी महाराजांनीच निर्माण केली, त्यांची कृपा होती. आणि आई देखील म्हणायची की नाही, आपल्याला गुरुचे डॉक्टरांनी सांगितलं ना त्या गोष्टी आपल्याला सगळं बरं वाटेल. आणि इतका व्यवहार पाळायचे दत्ता काका, दिनू मामा, की तो जसा आज लहानाचे मोठे आम्ही प्रताप महाराजांनी आशीर्वाद दिला, त्यानंतर आम्हाला जीवनाला आकार घडवलं, कसं जीवन जगावं एक रूपरेषाची आकृती दत्ता काकांनी. तर दत्ता काका नेहमी म्हणायचे की मला दिनूमामा आणि देवाला बहिणीने घडवलं, मला बाबासाहेबांनी घडवलं. त्यांना जर कोणी सांगितलं की आमच्या मोठ्या भावाच्या मुलाचं ऑपरेशन होतं, काही काळजी करू नका, मी डॉक्टर पावडेकरांशी बोलून देतो आणि आपण त्याचं ऑपरेशन करून घेऊ. इतकी व्यस्तता निर्माण असायची की उत्सव झाला की आरती झाली, हातावर प्रसाद घेतला की मामा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी निघून जायचे. पण याही व्यस्ततेतून जेव्हा दत्ता काका मुंबईला आले, त्या भावाच्या मुलाचं ऑपरेशन झालं, तर दोघं जण ऑटोनी टॅक्सीनी त्याला दवाखान्यात जाऊन भेटायला गेले. इतकं त्यांना माझा गुरुबंधू, माझे गुरुघरची मंडळी, इतकं त्यांना आतोनात प्रेम होतं आणि ते जपायचे, त्यांचा व्यवहार खूप पाळायचे की नाही आपण जायला हवं, त्यांना विचारपूस करायला हवी. आणि मग अशा याच्यामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो की महाराज आहे आणि महाराजांना हा सर्वस्वी गुरुसेवा पदार्थ दिली आहे आपल्याला. त्यानंतर झालं कसं, मग पुन्हा दत्ता काकांची बदली झाली धुळ्याला. त्यावेळेला आमची आई फक्त एकटी भेटायला गेली होती त्याला आणि तिथे 2 दिवस राहून आली. आणि त्यावेळेला मात्र मी घरी राहिली होती. मग त्यानंतर काय झालं, डॉक्टर काकांची बदली अजून वेगवेगळ्या ठिकाणी होत गेली, बाबाची वेगवेगळ्या ठिकाणी झाली. मग आम्ही शिक्षणाला लागलो. त्यानंतर बालपण आपलं संपत गेलं, शिक्षण सुरू झालं. महाराजांची गुरुसेवा मात्र बघायला मिळत होती, घरात उपासनेचं सगळं बघायला मिळत होतं. हे झाल्यानंतर काय झालं की काका एवढं सारखं सांगायचे की महाराजांच्या गोष्टी सांगायचे आले की, पण त्यावेळेला ते अगदी शांततेने बसल्यामुळं ऐकून त्यामुळे एवढं त्याचं गांभीर्य कळायचं नाही. त्यानंतर झालं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आता घरी सगळं महाराजांचं सदैव महाराजांचं काही माहीतच नाही. आणि आमच्या सासरी सगळी शिवाची उपासना, आणि खूप सासू सासरे खूप धार्मिक होते. पण त्या भागामध्ये काय होतं की वडीच्या भागामध्ये त्याच्यात त्याला गुरु किंवा गुरुसेवा किंवा उपासना काय असते त्या भागामध्ये मंडळीला माहितीच नाही. श्रद्धा आहे त्या लोकांची, रामनवमी असेल तर रामाला जातील, शिवरात्र असेल तर महादेवाला जातील. पण जे काकांनी आपल्याला इथे उपासना ही निर्मित करावी आणि या उपासनेचं फळ काय आहे हे जे काका सदैव भिजवायचे ते तिथे काही बघायला मिळायचं नाही. आणि मग मला फार त्रास व्हायचा की अरे बापरे, आपण आता भारत इथे नाही आणि इतकं मोठं घर आहे, पण आपल्या इथे उपासना याचं इतकं अतोनात मला म्हणजे शिकवायचं करायचं नाही. आणि या लोकांचं घरी जे सासरचे होते जे होते ते यांची काय हे काय करायचे की आम्ही काय आहे की जिवंत आई वडील जे आहे त्यांची सेवा केली म्हणजे महाराजांना मिळाली, हा आमचा एक म्हणजे तत्व आहे. बाकी आम्हाला गुरु वगैरे काही इतकं हे नाही. म्हणायची ठीक आहे, अहो त्याबद्दल काही नाही, प्रत्येकाला भागातलं ते वैशिष्ट्य आहे
मग काका बुलढाण्याला वडील निवृत्त झाले आणि मग काकाची आमची पुन्हा वारंवार भेट बुलढाण्याला व्हायची. बुलढाण्याला आल्यावर मी असं मला ठरवून यायचे की आपण काकाने सगळं सांगणार की तिथे मला दिलंय आई वडिलांनी, पण उपासना नाही होत आणि मला काही करमत नाही तिथे, म्हणजे असंही व्हायचं. काका मला ते काय होतं की आता थोडं वयानुसार आपल्याला एक सारखं महाराजांच्या गोष्टी ऐकून म्हणा, काकांच्या वेगवेगळ्या ठिकाणची गोष्टी ऐकून ते कळायला लागायचं की बा खरं आता आपण काका काय सांगतात हे ठीक आहे हवं. तर काका म्हणायचे की हे बघ तुझ्या आईने खूप नैवेद्य दाखवलेले, महाराजांना आता नैवेद्य दाखवायचं नाही, फोटो लावायचा नाही, ते म्हणजे त्या देवाला आपण नमस्कार करायचा, तू कुठलीही बदल करायचा नाही, फक्त मी सांगतो ते तू आई. काय करू काका, मी तुला सांगतो, तुला वाटतंय का की आपल्या घरी वडील महाराज आले? हो म्हणायची मी. आणि मग काका म्हणायचे हे बघ मी तुला सांगतो ते तू कर, महाराज आपोआप आपल्या घरी येईल. महाराज काका म्हणायचे मला सांग वेळू, तू स्नानाला बसते की तुझ्याशी कोण बोलतं? मग पाठीमध्ये गेली की श्रीराम जयराम येते. बरं तुमच्या दोघी गावामध्ये मग स्वयंपाक कसा करतात? मग एक वेळ मी करते काका, एक वेळ ती करते. हो का? तुला पोळ्या करताना तुला तुला आढळतं का? नाही, मग तू आहे ना असं कर की आले का नानाला प्रयत्न कर, सदैव त्याचा आठवण कर आणि मान घ्यायची नाही हातामध्ये, मान घेता तू कर. कपड्याच्या घड्या करते, अंगणात जाते तू, कपड्याच्या घड्या करते, तुला शाळेत गेला तुला काय असतं काम, तो जो वेळ असतो तो जोडायचा आणि त्यावेळेला तू जप करायचा. आणि ते असं त्याने आखून दिलं की तू असं टप्प्याटप्प्याने कर. घराची कामं करताना म्हणजे महाराजांचं अनुसंधान ठेव, माळ घेऊ नको, नैवेद्य टाकू नको, फोटो लावू नको, काहीही करू नको, बघू महाराज काय बोलतात ते. असं काकाला सांगितल्यानंतर त्याप्रमाणे महाराजांची बुद्धी दिली त्यांना ऐकण्याची आणि त्यापासून प्रयत्न करत गेली. तो प्रयत्न करता करता 1992 साली माझे सासरे खूप आजारी होते आणि दत्ता काका म्हणाले होते रेणू पहिली भेट बापूंची माझी करून आण, बाकीचं नंतर माझ्याकडे लागलं, मग तुला बघायचं काम नाही, फक्त पहिली भेट करून आण. इंदोरला आम्ही गेलो, एक महिन्यात दत्ता काका भोपाळून आले नाही, तेव्हा भेट झाली नाही आणि पुन्हा वापस आलो. आणि मग आलेला ठरवलं नाही आता मी घरी राहते, तुम्ही जा महाराजांकडे जा. महाराजांना रोज मी प्रार्थना करायची की महाराज कसे करा आणि यांना बुद्धी द्या, यांना तिथे बोलवा उत्सवाला. आणि मग हे इथे आले. आता हे बघ हे मी तुझ्या समाधानासाठी जातोय, पण मी गेलो एका गाडीने झाली आणि दुसऱ्या गाडीने मी वापस येईल. तिथे यांनी मला कबूल केलं, म्हणजे काही नंतर फक्त काकाची नजर त्यांच्यावर पडलं हे सगळ्यात महत्वाचं होतं. आणि मी बघून राहिली, हे तिथे गेले आणि गेल्यानंतर ज्यांनी मला कबूल केलं यांनी की मी आज जाईल आणि लगेच दर्शन घेऊन वापस येईल, ते 4 दिवस जे झाले तरी वापस आले नाही. आणि तेव्हा मला खात्री पडली की झालं आपलं काम झालं, आता महाराज सगळे सूत्र हलवली जातात, काका सूत्र हलवली जातात. आणि जी खंत मला आयुष्यात होती की आपलं घर मोठं आहे पण महाराज नाही आहे, पण मी अन्न जेवते तिथे बाहेर उपासनाही होत होती, त्याची निष्ठा खूप होती, अतिशय त्याचं कुलदेव प्रेम होतं, रुद्र व्हायचे, ब्राह्मणांना लघुरुद्र व्हायचे, जेवण व्हायचं, दान व्हायचं. पण एक साधा तो लहानपणापासून बघितलेला होता ते तिथे नसतं तुम्हाला करवायचं नाही. आणि मग नंतर आणि उत्सवाच्या वेळेला दत्ता काकांनी माळ दिली, महाराजांचा महाराज आले गेली, ध्यान दिली आणि पुन्हा पारमार्थिक मार्ग आखून दिला दत्ता काकांनी की बापू ही उपासना करतो आपण तेव्हा शक्यतो आपली बायको आणि मुलांना घेऊन आपण बसावं. आणि पुढे पुढे आई वडील गेल्यानंतर मग लागले तर तुला लहान असते
उठायचं नाही, दात हलायचं नाही, डोळे बंद करून बस, हे असं सूचना द्यायचे नाही. काका म्हणायचे बाबा तू मोठ्याने बोलायचं बा. ते त्या मुलांच्या कानावर पडेल, रामरक्षा कानावर पडेल, आपली जी उपासना आहे कानावर, आणि त्या हळूहळू त्या मुलांना आज 2 मिनिटं, उद्या 5 मिनिटं असं करता करता ते मुलं आपोआप बसायला लागतील, आपोआप गोडी वाटेल. पण आजच्या व्यक्तीला खेळायला जाऊ नको बाहेर, तू इथेच बस हे म्हणायचं नाही. आणि असं करता करता त्या माऊलीने एक उत्कर्षा आखली, महाराज आले, त्यानंतर उपासना सुरू झाली. महाराजांनी आयुष्यामध्ये आणल्यानंतर सगळी सूत्र महाराजांनी मग घालवायला सुरुवात केली. पहिलेही तेच घालवायचे, पण नंतर मग उपासनेचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं की बापू उपासना म्हणजे काय असते, की त्यांनी स्वतःचे सगळं केलेलं होतं ते सगळं शिकवायचे. की काका म्हणायचे की ही उपासना इतकी नियमित करा तुम्ही. आणि काकांमध्ये की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाराज एक महाराज दुसरी आयुष्यामध्ये त्यांना दुसरं जगवत होतं. आणि ही उपासना चालवण्यासाठी मग मुलांना सांगायचे की आता मग मुले मोठ्या वर्गात चालवले 6वी 7वी, हे बघा बेटा आपल्या घरी ये ना, त्या ठरलेल्या आजी आल्या, मुलातून आल्या त्या की त्यांना पाणी विचारायचं आल्यावर, आजी पाणी हवं का तुम्हाला, खाली बसता येते का तुम्हाला, खुर्ची द्यायची, आपण त्यांना विचारायचं. हे मुलांना वळण लावलं. त्यानंतर मला विचारायचे इतकं बारीक लक्ष काकांचं असायचं की उपासना सुरू केलेली मग सुरू करून दिली, मग कशी करताय काय करताय प्रत्येक गोष्टीची विचारपूस करायची. मग गाव नवीन होतं, मग काका म्हणायचे की तुला मदतीला कोण कोण पहिले येतं, काय इंदोरला काय असायचं की काही जण पहिले जाऊन तिथे तयारी करायची, काही जण उपासना झाल्यानंतर एक 10व्या मिनिटाला तिथे पुन्हा ढोली पुसून रांगोळी काढून लोक जायचे की तिथे नाश्ता पाणी झालंय, चहा पाणी झालं, असं वाटायचं नाही. इतकी स्वच्छता करून ते लोक जायचे. तर तो प्रकार तिथला होता. वळी गाव नवीन होतं, तर ते तुला कोण काय करू लागतं का, काही कोणी येतात का लोक, म्हणजे नाही काका अजून तरी काही तसं हे नाही, पण होत आहे सगळं आम्ही अगोदर आल्या दिवशीपासून करते तयारी, त्यातून घेऊन जातं. मग काय ना आता हे काम करावं आपण की उपासनेला खडी साखर किंवा आदल्या दिवशी तू हिरापत करून ठेवून देत जा. काका सांगायचे उपाधी रहित उपासना करा, फराळाला दिलं पाहिजे असं अट्टहास नसावा. महाराज नामासाठी काम द्यायला जो येतो तो भाग्यवान समजावं. त्यावेळेला आता आपल्याला काकांनी सांगितलेलं आहे की उपासना करायची,